आदमापुरात वाहनतळ अन्नछत्र उभारणार बाळूमामा देवस्थान समिती. भक्तांच्या संख्येत वाढ. महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र आदमापूर, तालुका भुदरगड येथील संत बाळूमामांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढतेय. त्यामुळे पार्किंगसाठी वाहनतळ, सुसज्ज अन्नछत्र, सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय उभारणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली. बाळूमामा देवालयाचा कारभार सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन सुरळीत सुरू आहे. बाळूमामा देवालयासंदर्भात खोटी माहिती प्रसिद्ध करून नाहक बदनामी केली जात आहे. अशा सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला असल्याचं सांगण्यात आलं. तसेच मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या भाविकांच्या सुविधा फार गरजेच्या आहेत. पार्किंगची व्यवस्था, त्याच्यासाठी आम्ही जमीन संपादन करत आहोत. सध्या 10.5 एकर जमीन आपण खरेदी करत आहोत. तिथं पार्किंग व्यवस्था आणि सुलभ शौचालय वगैरे करायचा आमचा कमिटीचा निर्णय आहे. आम्ही 2 ठिकाणी जागा खरेदी केलेल्या आहेत. तिथं मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था आणि आता एक नवीन आम्ही जागा घेत आहोत. तिथं सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत भविष्यात. म्हणजे ती वाहनांची गर्दी, लोकांची गर्दी हटण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, इथं एक टेंटचा मंडप आम्ही उभा करणार आहे. म्हणजे अमावास्याला ह्याला जी गर्दी होती ते लोकांचा फ्लो कमी करण्यासाठी, भक्त लोकांचा. बाळूमामा देवालयाचा वाढता विस्तार पाहून बाळूमामा देवालय ट्रस्ट भाविक भक्तांच्या सोयीसुविधांसाठी भविष्यात अनेक मोठमोठाले प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. बाळूमामा मंदिरामध्ये भाविकांचा वाढता प्रवाह बघून जसं शेगाव शिर्डीमध्ये जो चाललेला आहे सुविधा, त्याचप्रमाणे आम्ही मंदिरामध्ये सर्व ट्रस्टी निर्णय घेऊन त्या सुविधा पूर्ण करणार आहे. सद्गुरू बाळूमामा देवस्थानमध्ये भक्तांचा वाढता ओघ चालू झालेला आहे. त्या दृष्टीनं भक्तांच्या सोयी सुविधा करण्यासाठी हे देवस्थान ज्या ज्या सोयी सुविधा लवकरात लवकर करण्यात येतील त्या दृष्टीनं ट्रस्टचे सर्व विश्वस्त कार्याध्यक्ष, अध्यक्ष व सर्व ट्रस्टी मिळून भाविकांना सोयी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे आम्ही देवस्थानच्या वतीनं ग्वाही देतो. यावेळी सचिव रावसाहेब कोणेकरी, रामण्णा मरेगुद्री, तमण्णा मासेरेड्डी, पुंडलिक होसमणी, भिकाजी शिनगारे, संदीप मगदूम, सरपंच विजय गुरव, आप्पासाहेब पुजारी, शिवाजी मोरे, दिलीप पाटील, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, बसवराज देसाई, संभाजी पाटील, इंद्रजित निंबाळकर, विनायक शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.